मित्रांनो, तुम्ही जर मेडिक्लेम काढलेला नसेल किंवा तो जर तुम्हाला घ्यायला परवडत नसेल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी किंवा नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाकडून 20 गंभीर आजारांवर आर्थिक मदत पुरवली जाते। यासाठी यापूर्वी मंत्रालयामध्ये जावे लागायचे, परंतु आता तसे होऊ नये, नागरिकांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष उभारण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे। तसेच वैद्यकीय मदतीसाठी सर्व काही पेपरलेस सुविधा पुरवण्यात येणार आहे। नवीन सेपरेट ऑनलाईन प्रणाली सुद्धा उभी करण्यात येणार आहे। भविष्यामध्ये आजारपणामुळे जर तुम्हाला मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज करावा लागला तर त्याबद्दलची सर्व माहिती असणे गरजेचे आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मित्रांनो, वैद्यकीय मदत किंवा आजारपण आले तर चांगल्यांचे बँक अकाउंट रिकामे होतात। त्यामुळेच मेडिक्लेम घेण्याची आजकाल पद्धत आहे आणि अनेक जण ते घेतात सुद्धा। परंतु राज्यामध्ये असे सुद्धा नागरिक आहेत की ज्यांना मेडिक्लेम घेणे परवडत नाही किंवा ते घेऊ शकत नाही, तर अशा नागरिकांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत केली जाते। चीफ मिनिस्टर रिलीफ फंड या अंतर्गत गरजू नागरिकांना अर्ज करावा लागतो। आवश्यक ती कागदपत्रे जमा करावी लागतात, ज्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीमधून या नागरिकांना मदत मिळते। याआधी अर्ज करण्यासाठी त्या अर्जाचा पाठपुरावा घेण्यासाठी पेशंट किंवा त्याच्या नातेवाईकांना मंत्रालयामध्ये जावे लागायचे, परंतु आता हे सर्व थांबणार आहे। कारण पेशंट किंवा त्याच्या नातेवाईकांना त्यांच्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी ती सगळी माहिती त्यांच्या जिल्हा स्तरावरच त्यांना मिळणार आहे। कारण राज्यातील गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करण्यात येणार आहे। म्हणजे आता प्रत्येक वेळेस अर्जाचे स्टेटस काय आहे, अर्ज मंजूर झाला किंवा नाही, किंवा काही क्वेरी आली तर कुठला कागदपत्र जमा करायचा किंवा तो कागद घेऊन पुन्हा मंत्रालयात जायची आता गरज पडणार नाही। तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जा, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक कक्ष असेल त्या ठिकाणी ही सर्व कामे होणार आहेत। महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत मिळवण्याची प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस करण्यात येणार असून या प्रक्रियेसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजू नागरिकांना अत्यावश्यक आर्थिक मदत केली जाते। याचा राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घेता यावा आणि नागरिकांचा वेळ वाचावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे नागरिकांसाठी वेगवेगळ्या सेवा उपलब्ध होतील। प्राप्त झालेल्या अर्जांची सद्यस्थिती स्टेटस काय आहे याची माहिती मिळेल। पेशंटच्या नातेवाईकांना अर्ज भरण्यासाठी मदत करणे, ज्यांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत मिळाली असेल त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट देणे इत्यादी यासाठी एक समिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे। आता ज्या 20 आजारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून आर्थिक मदत मिळू शकते त्यांची नावे आपण आता इथून पुढे बघणार आहोत। कॅन्सर, ज्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि लंग कॅन्सर यांचा समावेश असतो। किडनी डिजीज, याच्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांटसुद्धा कव्हर असते। हार्ट डिजीज म्हणजे हृदयविकार। त्यानंतर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे ब्रेन ट्यूमर, स्पायनल कॉर्ड डिसऑर्डर्स, ॲक्सिडेंट्स अँड ट्रॉमा याचासुद्धा यात समावेश आहे। ऑर्गन ट्रान्सप्लांटमध्ये लिव्हर, किडनी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट। सिरियस इन्फेक्शन ऑर डिसऑर्डर्स, इथे महागड्या ट्रीटमेंट आणि रेअर आजार याच्यासाठी मदत मिळते। थॅलासेमिया, इथे लहान मुलांसाठी लॉंग टर्म ट्रीटमेंट केल्या जातात। तर अशा प्रकारचे हे सर्व डिझीजेस किंवा आजार यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून आपल्याला मदत मिळते। त्याचप्रमाणे नैसर्गिकरित्या उद्भवणाऱ्या आपत्तीच्या एमर्जन्सीसाठी सुद्धा या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत मिळू शकते, पण ते केस बाय केस डिपेंड करते। आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटला असेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।